नमस्कार मॅडम, मी सुधीर एस के सुधीर चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज सकाळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. आणि त्यानिमित्त आम्ही सर्व सकाळी उठून जवळजवळ 6 पावणे 6ला उठलो आहे आणि सगळ्यांची तयारी चालली आहे. तर आज सकाळी तुम्हाला 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आता तुळशीला जायचं आहे यावर्षी, तर जाऊया तिथे काय काय कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे ते आपण बघूया. ती 2 नंबर मुलगी ते तुळशी न्यू इंग्लिश स्कूल तुळशी या स्कूलमध्ये शिकत आहे. तर त्या ठिकाणच्या या कार्यक्रमासाठी आज जायचं आहे. तर निघतोय आता आपण. चला, तर 1-5 मिनिटात निघायचं इथून.
आपल्या शुभ हस्ते व्हावं असं मी आपणास विनंती करतो. अरे काढलं. प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. एक साथ राज्यगीत शुरू. सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी 2025 आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन संपन्न करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. प्रथम मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भारत माता की बरोबर द्या. शुभाशिष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. हात नीचे. विजयी विश्व तिरंगा जय सो दिनाचा जय सो दिनाचा जय सो. हायस्कूल आणि मराठी शाळेमध्ये विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. कार्यक्रमाची त्याचा थोडा दिवसभर होईल. होमाच्या मैदानामध्ये जिल्हा परिषद शाळा तुळशी नंबर 1 व न्यू इंग्लिश स्कूल तुळशी चे विद्यार्थी संयुक्तरित्या मनोरंजनचे काही प्रकार लेझिम आणि एरोबिक्स मधून तुम्हाला आरोग्याचे संदेश या ठिकाणी देणार आहेत. यासाठी तिरंगा आणि एरोबिक्स याचा मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला येत आहे. यामध्ये विविधतेतून एकता हाही संदेश आपण या ठिकाणी देतोय. सर्व मान्यवरांचं दोन्ही शाळांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय कोतवाल सर, खंदारे सर, आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नटे मॅडम, जिल्हा परिषद शाळा तुळशी नंबर 1 चे सन्माननीय मुख्याध्यापक पंदिरकर सर, त्यांचे सहकारी जाधव सर, वेल्ला मॅडम, करंजकर मॅडम, आमच्या विद्यालयातील पारधी, संदेश पारधी, तसेच दाडवे सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम आता आपण थोड्याच वेळात सुरू करतोय. खंदारे सर या ठिकाणी त्यांच्या व्हिसलच्या निनादामध्ये हे जे प्रकार आहेत ते चेंजेस होतील. आरोग्य खूप महत्वाचं आहे. आरोग्य ही एक संपदा आहे, धनसंपदा आपण म्हणतो. आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली. आरोग्यामुळे माणूस निघाला लागते. आरोग्य म्हणजे जीवन.
जोरदार टाळ्यांची गरज आपणाकडून अपेक्षित. यामध्ये निरीक्षण फार महत्वाचे आहे आपलं. यामध्ये ज्या कलाकृती होत आहेत त्यामधला संदेश वेगळा आहे. प्रत्येक वेळी वेगळं असं लौकिक आपल्याला पाहायला मिळणं. आपला तिरंगा कसा लहरतोय ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त अशा पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्या विद्यार्थ्यांना जोरदार टाळ्यांची या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतंय. तिरंगा हा चमत्कार स्वरूपात पाहायला मिळतो तुम्हाला. 24 तास गतिमान राहण्याचा संदेश देतोय आपला तिरंगा. आपल्या अशोक चक्र तेच आपल्याला सांगतं. तिरंगाही तेच सांगत आहे. असा फरकत जातोय आणि उत्तर भारताची प्रगती आहे. ती प्रगती यातून आपल्याला दिसते. लहरतो डावीकडे जातोय उजवीकडे येतोय. याचा अर्थ असा सांगतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे आमचंच राज्य. आम्हीच आहोत या देशाचे सार्वभौम. आम्हीच आहोत काही नागरिक. आम्ही काही पिढी घडवणारे. यातून संदेश मिळतोय की सर्व काही तिरंग्यासाठी. जसे आपले सैनिक लढतात त्यांच्यासाठी हा तिरंगा असतो. आम्ही सुद्धा तिरंग्यासाठीच आहोत हेही येतो व्यक्त करतायत. त्यानंतर तिरंगा लहरत असताना एकापाठोपाठ एक डावीकडे उजवीकडे उजवीकडून डावीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीनं लहरताना पाहायला मिळतं. त्यानंतर पहा वेगवेगळ्या कृती आहेत. वेगवेगळ्या कृती आहेत. आणि या ज्या कृती आहेत त्या करत असताना झेंड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची कलाकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये पाहत असताना तुमचं लक्ष देतोय भगवा हा रंग वर आहे. शेवटीची काही सेकंदाची झलक मधून आपल्याला फरकत आहे अशी दिसते. जशा पद्धतीने आमचे कलाकार परफॉर्मन्स करतायत त्यांना आपल्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद थोडा कमीच मिळतोय असं मला वाटतंय. जोरदार टाळ्या आपण सर्वांनी घ्याव्या. यासाठी भरपूर मेहनत विद्यालयाने घेतलेली आहे. आता पहा पुढील कलाकृती नारी शक्तीचा उदय. आम्ही कमी नाही. देशासाठी आम्ही सुद्धा जीव आम्ही तो द्यायला तयार आहोत. आम्ही देशासाठी ही भावना महिलांनी या ठिकाणी जागृत केलेली आहे. झेंडा फडकत असताना पहा स्टेपिंग आपण पाहतोय जोरदार अशा पद्धतीने मला पहा लहर नावाचा जो परफॉर्मन्स आहे हे ठिकाणी संपन्न होतोय. तिरंग्याला वाजत वाजत
आज आपण 7वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. संपूर्ण भारतभर हा कार्यक्रम संपन्न होत असतो. आज आपल्या तुळशी पंचक्रोशीतील 2 विद्यालय एकत्र येऊन हा कार्यक्रम संयुक्तरित्या राबवत आहेत. तिरंग्याला वाजत गाजत लेझिम नृत्यासोबत आणि खालूबाजाची त्याला साथ मिळते. अशा साथीसोबत या ठिकाणी कार्यक्रम येत आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक एक स्टेप करून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. जणू काही हे दृश्य असं वाटतंय की आज संसद भवनापुढे, राष्ट्रपती भवनापुढे जो लाल किल्ल्यावर म्हणतो आपण तो कार्यक्रम संपन्न होतो, तशा पद्धतीचा हा बहुआयामी बहुरंगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. रंगबिरंगी अशा पद्धतीचं वस्त्र परिधान केलेल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अगदी 2री पासून इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झालेले जबरदस्तीच्या झेंड्याला सलामी देत पुढे पुढे येऊ लागलेले आहेत आणि प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्या विविध आयामी रूपातून एरोबिक्स जो आरोग्याचा खेळा आहे तो खेळा या प्रकारातून सादर करणार. हे वेगळ्याच पद्धतीचं आहे. अशा पद्धतीचं एक संगम जो म्हणतो आपण तो त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. झेंडा एका विशिष्ट ठिकाणी येऊन स्थिरावलेला आहे, परंतु तो फडकत राहतोय आणि त्यालाच तिरंग्याला ज्यांनी साथ दिलेली आहे ते आहेत महाराष्ट्राचा भगवा. नेहमीच हिमालयावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सह्याद्री धावून जातो असं गीतातून बोल मिळालेले आहेत आणि आज आपण ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवत आहोत. तिरंग्याला जी साथ आहे ती भगव्याची, हिमालयाला साथ आहे ती सह्याद्रीची. यामध्ये स्टेप्स बदलले गेलेले आहेत. एरोबिक्स, लेझिम, तिरंगा, भगवा अशा पद्धतीचा हा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती की आपण टाळ्यांच्या जोरदार टाळ्या देऊन आमच्या या कलाकारांना प्रोत्साहित करावं, प्रेरणा देऊन. रत्नागिरी जिल्ह्यातील ठराविक विद्यालयच अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवत असतात. त्यापैकी एक तुळशी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा. थोडं अंतर ठेवून या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड आहे, ते ग्राउंड फुलवायचं आहे. आपण थोडं अंतर असलं पाहिजे 2 रांगांमध्ये. खालूबाजाने आता जोर धरलेला आहे. आपल्या स्टेप सुद्धा जोरदार व्हायला हवेत. आणि पहा आमच्या नृत्यांगना, 2 विद्यालयाच्या नृत्यांगना आहेत, त्यांनी आपले स्टेप सुद्धा या ठिकाणी खालूबाजाच्या वाढवलेले आहेत. तुम्ही भारत रक्षण करते आहात. आम्ही भारताचा तिरंगा ध्वज असाच फडकवत ठेवणार आहोत. अजून यामध्ये वेगवेगळे दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भारत आणि भारताचा एक अविभाज्य भाग म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं
आहे, आरोग्याचा प्रकार आहे. आरोग्य धनसंपदा म्हटलेलं होतं तशा पद्धतीने आहे. आरोग्य म्हणजे जीवन. तिरंगा सुरक्षित आहे माझ्या भगव्यामुळे. ज्या ज्यावेळेस हिमालय संकट आलं त्यावेळेस स्वस्तिक आहे, स्वस्तिक आपण म्हणतो, आपण जर श्रवण होतो ते स्वस्तिक या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्हाला एरोबिक्स प्रकारातून स्वस्तिक तयार झालेलं आहे. जर ड्रोन कॅमेरा असते तर नक्कीच आपल्याला हे स्वस्तिक आकर्षकरित्या पाहायला मिळालं असतं. अशा पद्धतीचं हे स्वस्तिक या ठिकाणी मुलं करत आहेत. पहिले बेटे होते, आता या ठिकाणी स्लिपिंग मोड आहे. त्या स्लिपिंग मोडवर आपल्याला स्पष्ट दिसते. जबरदस्त शक्यता दिसते. आमची संस्कृती, देशाची सुरक्षा, एरोबिक्सला, लेझिमला, साहजिक करण्यामध्ये त्यांनी चाचले बंधू मुंबई भाऊ सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी संगीताचे साथ देते. पाहायला मिळतं तिन्ही दिशाला फुल आणि फुलाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं ही रचना इथून सादर करतायत दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. झेंड्याचा एवढा मोठा मान, एवढा मोठा सन्मान हा वेगळा असा उपक्रम आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या राबवत आहे. या एरोबिक्स लेसनसाठी साथ देत आहेत रिसर्चच्या स्वरूपात पटवाल सर, संपूर्ण आयोजन करत आहेत खंदारे सर आणि वराचं मार्गदर्शन लाभलेलं आहे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नटे मॅडम, पंदिरकर सर, जाधव सर, करंजकर मॅडम, यल्ला मॅडम, शालेय समितीचे अध्यक्षा केंद्र मॅडम, समितीचे सदस्य रामण्णा शिंगे, रामचंद्रन गारद कारके, सुवर्णताई दळवे मॅडम, सचिनजी माळी या कार्यक्रमासाठी आता आपल्याला पाहायला मिळत आहे की ही तिरंग्याची एक प्रतिकृती आहे. ती प्रतिकृती तुमच्या समोर सादर होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ग्रामपंचायतीच्या आजी माजी सर्व सरपंच महोदया फडकत राहतो. तो फडकत आहे. फडकण्याचं काम आज नारी शक्ती या ठिकाणी करतायत. नारीचा सन्मान, नारीची शक्ती. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये
वाचले, यादव, मुंडे भाऊ, तन्मय, जोरदार वाद्य चालू आहे त्यांच्यासाठी. प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक जी नजर निरीक्षण होतं ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मेटे मॅडम या ठिकाणी ठेवून त्यामध्ये इंडिया जो इंग्रजीत अक्षर आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. इंडिया जर ड्रोन मधून जर पाहिलं तर तुम्हाला हे इंडिया हे अक्षर पाहायला मिळणार आहे. भारत देशाच्या संविधानामध्ये दोनच नावे आहेत, एक आहे तो भारत आणि दुसरा आहे तो दॅट इज इंडिया. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी चालू आहे. इंडिया स्वातंत्र्याचं वैशिष्ट्य आता जबरदस्त अशा पद्धतीची पंक्ती तुम्ही पाहिलेली होती आणि अजून तीच परफॉर्मन्स या ठिकाणी बैठे स्लीपर मोड स्टँडिंग मोड तुम्हाला पाहायला मिळत आहे. लेझिम हातात घेऊन आणि खंडोबाजाची साथ. बरेचसे रसिक प्रेक्षक आहेत ते हल्ली शूटिंग मध्ये आहेत, फार बिझी आहेत. सांस्कृतिक मंत्री विद्यालयाचा सुनील वने सुद्धा शूटिंग मध्ये मग्न झालेला आहे. परंतु थोड्याच वेळात भारताचा स्वाभिमान, महाराष्ट्राचं आता आपल्याला, परंतु प्रेक्षक आहेत, प्रेक्षक या मुलांचा परफॉर्मन्स बघण्यामध्ये फार मग्न झालेले आहे आणि त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे कलाकृती सादर करता त्या दोन्ही विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सगळं भारावून गेलेलं असं आनंदमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे होमाच्या मैदानावर प्रेक्षकांना जणू या कलाकृतीतून काहीतरी संदेश द्यायचा आहे. तो संदेश हाच आहे की हा जो तिरंगा आहे तो तिरंगा अबाधित ठेवायचा आपणाला, याचं शीश आहे ते कायम सन्मानानेच बोलत राहिले पाहिजे हा संदेश या ठिकाणी देत आहे. थोड्याच वेळात अनेक राजे महाराजे या भारतात होऊन गेले. बरेचसे त्यामध्ये स्वाभिमानी होते, स्वकर्तृत्ववान होते. अशाच पद्धतीनं महाराष्ट्राला जे एक स्वप्न पडलेलं होतं ते स्वप्न 19 फेब्रुवारी 1630 रोजी 19 फेब्रुवारी 1630 रोजी ते स्वप्न प्रत्यक्षात शिवछत्रपतींच्या रूपानं महाराष्ट्राला मिळालं. जय भवानी, जय भवानी. आणि अशा पद्धतीनं आपल्या भारतावर जे मोगलांचं राज्य होतं त्या मोगलांच्या दहशतवादाला न जुमानता मुडवर मावळ्यांना घेऊन ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराच्या मंदिरावर असं आपलं कुलदैवत राजे शिवछत्रपती या ठिकाणी स्वराज्य रक्षणासाठी येत आहेत. संपूर्ण सह्याद्रीच्या काड्याकापारातून ज्यांनी आपलं राज्य स्थापन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश वरकडा पाहुणीत झाल्या आणि त्याला जो सन्मान मिळाला तो राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. प्रजासत्ताक दिनाचा जय भवानी. यादव
सर्व शिक्षण प्रेमी आहेत त्या शिक्षण प्रेमींचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कुळे स्वतःवर उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही त्या ठिकाणी पारधी आमच्या समीर पारधी होते ते त्या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण चित्ररूपात सादर करत होते. त्यांचंही मी या ठिकाणी दोन्ही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. या त्यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्या पण चेहऱ्यावरील जे हास्य आहे पारधीवांच्या चेहऱ्यावरील शिवाजी महाराज यामध्ये आले. आपण